राज्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे। मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे। तर दुसरीकडे राज्यात उन्हाचा चटकाही असह्य होत आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मंगळवार, बुधवारी आणि गुरुवारी काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे। धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात आज आणि उद्या विजा तसेच ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यात आज तर बीड, हिंगोली जिल्ह्यात आज आणि उद्याही पावसाचा अंदाज देण्यात आला। लातूर जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी, धाराशिव जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवारी, नांदेड जिल्ह्यात बुधवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्यात आजपासून पुढील 4 दिवस, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आजपासून बुधवारपर्यंत, पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज आणि उद्या, नगर आणि जळगाव जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता आहे। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आजपासून बुधवारपर्यंत, तर रत्नागिरी जिल्ह्यात आज हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला।